शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे. आता सुट्ट्यांवर मिळणार पैसे. कर्मचाऱ्यांची एकही सुट्टी वाया जाणार नाही. तर नवीन कायद्यामुळे आता कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांमध्ये मोठा फायदा मिळणार आहे. तर चला पाहूया. नोकरी करताना प्रत्यक्षात कामाचा ताण इतका असतो की अनेकांना त्या सर्व सुट्ट्या वापरता येत नाही. त्यामुळे सरकारने नव्या लेबर कोड अंतर्गत सुट्ट्यांच्या वार्षिक रोखीकरण सुविधा नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. तर ते कोणते बदल आहेत ते आता आपण पाहूयात. तर त्याबद्दल त्यांना पैसे मिळणार आहेत. तर कर्मचारी दरवर्षी त्यांच्या अतिरिक्त सुट्ट्यांचे पैसे मिळवू शकतील. यापूर्वी साधारणपणे निवृत्तीच्या वेळी किंवा नोकरी सोडताना उरलेल्या सुट्ट्यांचे पैसे मिळत. आता वर्षाअखेरीसही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. नव्या लेबर कोडनुसार कर्मचारी वर्षाच्या शेवटी त्यांच्या उरलेल्या सुट्ट्या कॅश करून घेऊ शकतात. आता ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020 अंतर्गत एका कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 30 दिवसांच्या अर्जित सुट्ट्या पुढील वर्षात नेण्याची परवानगी आहे. आता एखाद्या कर्मचाऱ्यांकडे 30 दिवसांपेक्षा जास्त सुट्ट्या उरल्या असतील तर त्या अतिरिक्त दिवसांचे पैसे त्यांना दिले जातील. आता उदाहरणार्थ जर वर्षाच्या शेवटी 45 सुट्ट्या शिल्लक असतील तर त्यातील 30 दिवसांच्या सुट्ट्या पुढील वर्षासाठी ठेवता येतील आणि उरलेल्या 15 दिवसांचे वार्षिक रोखीकरण केले जाईल. आता नव्या नियमातील महत्त्वाचे मुद्दे. कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर फुल अँड फायनल सेटलमेंट 48 तासांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असेल. अर्जित सुट्ट्यांचा लाभ घेण्यासाठी 240 दिवस काम करणे आवश्यक होते, पण आता हा कालावधी कमी करून 180 दिवस करण्यात आला आहे. थँक्यू.